इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट ग्रुप या यूट्यूब चॅनल्समध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो तुमच्यासाठी ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. सध्या नुकतीच जिल्हा सत्र न्यायालयामध्ये शिपाई आणि क्लर्क या पदाची तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि त्याच्या फायनल रिझल्टच्या प्रतीक्षेमध्ये आहात. त्यात मित्रांनो आता नवीन एक जाहिरात आलेली आहे खंडपीठ औरंगाबादमध्ये सफाई कामगार या पदासाठी. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पद्धतीनं त्याची सर्व जाहिरातीबद्दल माहिती पाहणार आहोत. अंतिम दिनांक किती आहे, फॉर्म कसा भरायचा, त्याच पद्धतीनं पात्रता काय, या सर्व गोष्टी आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, कारण दुसरे व्हिडिओ जरी तुम्ही स्किप करून जर समोर गेला तर काही अडचण नाही. परंतु जेव्हा कधीही कोणतेही चॅनलचे तुम्ही व्हिडिओ जर पाहत असाल आणि तो जर व्हिडिओ न्यायालयामधील एखाद्या पोस्टसाठी असेल, तर आवर्जून तुम्ही जास्त वेळ गेला काही हरकत नाही, पण पूर्ण व्हिडिओ पाहत चला. का? कारण एक जरी मिस्टेक झाली, तर तुमचा हा फॉर्म रिजेक्ट होतो मित्रांनो. बरेच माझ्या ओळखीचे मित्र आहेत, की त्यांचे बरेच फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत. साध्या-साध्या चुकीमुळं त्यांचे हे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. अशाच पद्धतीनं ते सविस्तर ती माहिती एकतर वाचत नाही जाहिरातीमध्ये किंवा व्हिडिओच्याद्वारे पाहत नाही. तर चला मग मित्रांनो, आपण या व्हिडिओला सुरुवात करू. त्यात अजून एक महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. मित्रांनो, ज्या पद्धतीनं खंडपीठ औरंगाबादमध्ये सफाई कामगार या पदाची जाहिरात आलेली आहे, त्याच पद्धतीनं काही दिवसामध्ये मित्रांनो क्लर्क या पदाची सुद्धा जाहिरात येणार आहे. त्यामुळं तुमची तयारी ही चांगल्या प्रकारे ठेवा. पहा, ह्या वेबसाईटवर मुंबई हायकोर्टच्या वेबसाईटवर 2 नोटिफिकेशन्स दिलेले आहे. नंबर 1 डिटेल्स ॲडव्हर्टाइजमेंटची पूर्ण डिटेल्स आहे. ॲप्लिकेशन फॉर्म. तर ॲप्लिकेशन फॉर्म नंतर आपण पाहू कशा पद्धतीने भरायचा. सुरुवातीला आपण डिटेल्समध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण पाहू. पहा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद आस्थापनेवर सफाई कामगार पदाकरिता 6 उमेदवारांची निवड यादी. किती उमेदवार आहेत? 6 उमेदवारांची निवड यादी लावणार आहेत. तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी म्हणजेच एकूण 7 जागांसाठी ही जाहिरात आलेली आहे. निरोगी, इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. म्हणजे हे पुढची सूचना आहे. समजा तुमचं नाव जर निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये आलं असेल, तर केवळ 2 वर्षासाठी तुमचं नाव ते वैध राहील. सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार आहे मित्रांनो, 16,600 ते 52,400 पर्यंत आणि नियमानुसार जे काही भत्ते असतील ते सर्व भत्ते त्या व्यक्तीला दिले जाईल, याची निवड होईल. आपण महत्त्वाची तेवढी माहिती मित्रांनो पाहू या ठिकाणी, कारण व्हिडिओ हा थोडासा लांब होईल. त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी व्हिडिओ लांब झाल्यामुळे पाहत नाहीत. तर महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करू. पहा मित्रांनो, प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात म्हणजे ऑफलाईन भरायचे मित्रांनो, ऑनलाईन नाही. जाहिरातीसोबत परिशिष्ट अप्रमाणे आवश्यक प्रमाणपत्रांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या, हे अतिशय महत्त्वाचं आहे. ह्याचमुळं भरपूर विद्यार्थ्यांचे चान्सेस हुकलेले आहेत आणि भरपूर विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत. कसे रिजेक्ट झालेले आहेत? आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की फॉर्म कसा भरायचा. संपूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे. तसेच पहा मित्रांनो, या ठिकाणी छायांकित प्रतीसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा त्यापूर्वी कार्यालयात पोहोचेल अशा रीतीनं फक्त आणि फक्त स्पीड पोस्टामार्फत पुढील पत्त्यावर पाठवायचं. ही देखील महत्त्वाची अडचण आहे. ह्याबद्दल देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, की फॉर्म कसा भरायचा आणि कशा पद्धतीनं पाठवायचं. तर फक्त ह्या ठिकाणी सांगितलं, फक्त स्पीड पोस्टाने आपल्याला दिलेल्या पत्त्यावर हा फॉर्म पाठवायचं. तर पत्ता काय आहे पहा, या ठिकाणी पत्ता दिलेला आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर आणि ही पिनकोड ह्या पत्त्यावर तुम्हाला पूर्ण फॉर्म भरून पाठवायचा आहे. तसेच काही सूचना आहेत बघा. स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. 10 एप्रिलपर्यंतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, भरता येणार आहे. म्हणजे तुमचा ते फॉर्म 10 एप्रिलपर्यंत किंवा त्या अगोदर पोहोचला पाहिजे. त्या व्यतिरिक्त तारखेला पोहोचला 11 एप्रिलला, तर तुमचं ते फॉर्म गृहीत धरता येणार नाही. पात्रता पहा मित्रांनो, या पदासाठी काय, उमेदवार हा भारताचा नागरिक असावा. त्याच्यानंतर उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा. कमीत कमी त्याची पात्रता ही 4थी असावी. जास्तीत जास्त किती असला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण कमीत कमी 4थी पास कंपल्सरी आहे. तसेच उमेदवार जाहिरातीत प्रसिद्धीच्या तारखेला 18 वर्षापेक्षा लहान व 38 वर्षापेक्षा मोठा नसावा. म्हणजेच वय मर्यादा आहे 18 ते 38 पर्यंत ज्यांचं वय आहे त्याला हा फॉर्म भरता येतो. तसेच
मागासवर्गीयासाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्षाची असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही. जे न्यायालयीन कर्मचारी असतील किंवा शासकीय कर्मचारी असतील यांना वयाची कोणत्याही प्रकारची अट नाही. तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. परंतु कार्यालयामार्फत अर्ज केलेला पाहिजे. तसेच पहा या ठिकाणी नेक्स्ट काय सांगण्यात आले आहे, उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. इंग्लिश कंपल्सरी नाही. मराठी आणि हिंदी भाषा तर कंपल्सरी सर्वांनाच येतात, लिहिता आणि वाचता किंवा बोलता. तसेच उमेदवाराला शौचालय, स्नानगृह, स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. आता ह्या ठिकाणी अनुभव सर्टिफिकेट द्यायचं नाही, पण आपल्याला शौचालय साफ करता आलं पाहिजे, स्नानगृह साफ करता आलं पाहिजे. एकंदरीत सांगायचं म्हणजे साफ-सफाई आपल्याला सर्व जमली पाहिजे. हे सांगण्याचा त्यामागचा उद्देश आहे. त्यानंतर पाहू शकता मित्रांनो, पात्र उमेदवाराकरिता अटी. आता अटी कोणकोणत्या आहेत पहा. तर मित्रांनो ह्या अटी तुम्ही वाचून घ्या पूर्ण. पात्र उमेदवाराच्या कोणकोणत्या प्रकारच्या अटी आहेत, तर तुम्ही हे वाचून घ्या. मी जर ह्या ठिकाणी जर याचं डिस्क्रिप्शन केलं, तर व्हिडिओ आपल्याला जास्त लांब होईल किंवा मोठं होईल. त्यानंतर ही महत्त्वाची माहिती आहे पहा मित्रांनो, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराने अर्जासोबत खालील दाखल्यांच्या स्वतः प्रमाणित केलेल्या छायांकित प्रत सादर कराव्यात. तर ही महत्त्वाची लाईन आहे, की जेवढे काही डॉक्युमेंट्स सांगितलेले आहेत, ते सर्व डॉक्युमेंट स्वतःच्या साइन अटेस्टेड करून आपल्याला ते पोस्टानं पाठवायचे आहेत. यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट्स आहेत, महत्त्वाचे काळजीपूर्वक पहा आणि काळजीपूर्वकच फॉर्म भरा. शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, उदाहरणार्थ 4थी, 7वी, 10वी, 12वी. आता ह्या ठिकाणी 4थीचं असेल, 4थीचं एक करा, 10वी आणि 12वी. या प्रकारचे गुणपत्रक तुम्हाला स्वतः काय करायचे, स्वतःच्या साईन अटेस्टेड करायचं. त्यानंतर जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र. जर जन्मदाखला नसेल, तर तुम्हाला जे काही तुमची टी-सी असेल, ती टी-सी आपल्याला त्यासोबत जोडायची आहे. तसेच नेक्स्ट आहे, उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा दाखला. त्याच्यानंतर मागासवर्गीयासाठी उपसाठी नाही, जातीचा दाखला. त्याच्यानंतर सफाई कामाचा पूर्वानुभव असल्यास अनुभव प्रमाणपत्र. प्राधान्यासाठी मित्रांनो, ज्या व्यक्तीकडे अनुभव असेल सफाई कामाचा, तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोविड काळामध्ये सफाई कामगार म्हणून भरपूर विद्यार्थ्यांनी काम केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विभागामध्ये स्वतःचा जीव धोक्यात टाकून त्यांनी मेहनत केलेली आहे आणि त्या व्यक्तीकडे हा अनुभव 100% प्रमाणपत्र आहे. तर तसले विद्यार्थी जास्तीत जास्त हा फॉर्म भरा. कारण तुम्हाला लागण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की तुम्ही ह्या ठिकाणी स्वतःचा जीव धोक्यामध्ये टाकून भरपूर मेहनत केलेली आहे, बॉडी देखील उचललेली आहे आणि अजून सुद्धा ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच ते विद्यार्थी आरोग्य विभागामध्ये काम करत आहेत, पर्मनंट काही झाले नाहीत. तर त्यांच्यासाठी हा सुवर्ण संधी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जर कोणी ओळखीचे असतील अशा प्रकारचे हॉस्पिटल्समध्ये कोविड काळापासून आतापर्यंत काम करणारे विद्यार्थी असतील गरजू, तर त्यांना तुम्ही ही ॲड आणि हा माझा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. कारण त्यांना देखील हा फॉर्म भरता यावा आणि त्यांना देखील परमनंट गव्हर्नमेंट जॉब लागावी. त्यानंतर नेक्स्ट आहे मित्रांनो, नंबर 6 महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र. डोमेस्टिक सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आहे. हे देखील फॉर्म सोबत आपल्याला जोडायचं आहे. त्यानंतर विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराचे नाव बदललेले असल्यास, नाव बदलाबाबतचे दस्तऐवज. जर तुमचं नाव बदललेलं असेल, कुणासाठी आहे, कुणासाठी हे नाही, फक्त एकाच व्यक्तीसाठी आहे बघा. विवाहित महिला उमेदवाराचे इथं विद्यार्थी भरपूर कन्फ्यूज होतात आणि एखादी मिस्टेक जरी असेल, तर स्वतःचंच नाव काय करतात, बदलून टाकतात. इथं कन्फ्यूज होतात. कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही. सिंपल आहे. विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराचे नाव बदललेले असल्यास, नाव बदलाबाबतचे दस्तऐवज उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेली विवाह प्रमाणपत्राची प्रत आपल्याला सोबत जोडायची आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, सेवा जीवन कार्यालयात नोंदणी केली असल्यास त्याची सुद्धा नोंदणी प्रमाणपत्राची प्रत आपल्याला सोबत जोडायची आहे किंवा इतर विशेष अर्थ असल्यास त्याबाबतचा दाखला. अदर जर तुमच्याकडे काही क्वालिफिकेशन असेल, तर तुम्ही ते देखील प्रमाणपत्र जोडू शकता. तसेच न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज. न्यायालय प्रशासनाने जर सांगितले असतील, ज्या प्रकारचे दस्तऐवज, ते दस्तऐवज आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहेत. तर अजून सूचना महत्त्वाची आहे पहा, या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे. उमेदवाराने अर्जासोबत खालील मूळ दाखले कागदपत्रे जोडावीत. मूळ, आता हे झेरॉक्स टाइप, झेरॉक्सवरी सांगितले मी. आता हे मूळ म्हणजेच ओरिजिनल जोडायचं आहे. नंबर 1 लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र. आता लहान कुटुंबाचा प्रतिज्ञापत्र, हे जे लहान कुटुंब आहे म्हणून ह्या ठिकाणी एक प्रतिज्ञापत्र असते, त्याचा नमुना फॉर्म सोबत आहे. त्याची प्रिंट काढायची, सर्व माहिती भरून ओरिजिनल जोडायचं. इथं स्वतः सांगितले मूळ दाखले. त्यानंतर नंबर 2 जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले, ज्यावेळेस जाहिरात प्रसिद्ध झालेले त्यानंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तीने दिलेले चरित्र संपन्नतेविषयी 2 प्रमाणपत्र. त्यांचा हुद्दा, पत्ता, संपर्क क्रमांक
जोडायचं आहे आणि हे त्या प्रमाणपत्र जे काही अर्ज आहे आपल्याला भरायचा त्यामध्ये दिलेलं आहे. त्याबद्दल माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा या ठिकाणी जे काही प्रतिष्ठित व्यक्ती असतील, उदाहरणार्थ मुख्याध्यापक असतील किंवा हॉस्पिटलमधले सिव्हिल सर्जन असतील किंवा मेडिकल सुपरिटेंडेंट्स असतील, तर अशा व्यक्तीचं तुम्ही काय करू शकता, त्या ठिकाणी 2 व्यक्तीच्या सह्या घेऊ शकता. त्यांचा हुद्दा, जे काही पोस्ट आहे, त्याचा पत्ता, त्यांचा मोबाईल नंबर लिहून ह्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, चारित्र्य प्रमाणपत्र सोबत जोडायचं आहे. त्याच्यानंतर उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे कार्यालयाची मंजूर घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. फक्त हे केवळ जे व्यक्ती अगोदर दुसरीकडे कुठेतरी शासकीय नोकरी करत असतात, तर त्यांनी जे काही त्यांचे वरचे अधिकारी आहेत, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र त्यांना जोडावे लागणार आहे. त्यानंतर त्यानंतर महत्वाचं आहे मित्रांनो, अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेले ₹5 पोस्ट तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवावे. पहा, अर्जासोबत स्वतःचा पत्ता, स्वतःचा ॲड्रेस लिहायचं, ठळक अक्षरात लिहिलेले ₹5 पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकीट पाठवायचे आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी स्वतःचा पत्ता लिहायचा, ₹5 तिकीट घ्यायचं आणि एक कोरे पाकीट आपल्याला काय करायचं त्यांना पाठवायचं. त्यानंतर पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो सोबत पाठवावा. ओरिजिनल पाठवायचा आहे. पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो पाठवा. मला असं वाटतंय की हे जे आपण लिफाफा पाठवणार आहोत, त्यामध्ये आपलं जे हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीट त्यामध्ये येऊन जाईल. तर ह्यासाठी स्वतःचा एक पासपोर्ट फोटो पाठवायचा. हे झाले सर्व मित्रांनो ओरिजिनल डॉक्युमेंट्सबद्दल माहिती आपली झालेली आहे. एवढे ओरिजिनल प्रमाणपत्र तुम्हाला त्या अर्जासोबत पाठवायचे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ भरपूर मोठा होत आहे आणि जास्त लांब असल्यामुळे भरपूर विद्यार्थी पाहत नाहीत. तर महत्त्वाची माहिती आपण सांगितलेली आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची स्टेप घेऊ. अर्जाची छाननी म्हणजेच शॉर्टलिस्ट लागणार आहे किंवा नाही आणि जे काही अजून तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करू शकता. तसेच आपलं जे काही चॅनल्स आहे Telegramवर इंडियन डिपार्टमेंट जॉब अलर्ट गुरु, त्या चॅनलला सुद्धा तुम्ही जॉइन व्हा. कारण ह्याची PDF तुम्हाला वेळोवेळी त्या चॅनलवर मिळत राहतील. आणि मित्रांनो, जर माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब